जय किसान. नमस्कार. आपण पाहत आहात वावर न्यूज. आज मी आहे परळी या ठिकाणी. परळी पंचायत समितीच्या समोर कालच्या 4 तारखेपासून दवनापूर येथील रोजगार सेवक जे आहेत ते त्यांच्या मागणीसाठी किंवा त्यांना होत असलेल्या गावातील छळासाठी, त्या छळाच्या विरोधामध्ये या ठिकाणी कुठेतरी न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी त्यांनी कालच्या 4 तारखेपासून आमरण उपोषण हा मार्ग या ठिकाणी अवलंबलेला आहे. आज या ठिकाणी त्यांचा 3रा दिवस आहे. तसं पाहता त्यांची तब्येत थोडीशी आम्हाला वीक जाणवत आहे. तरी आपण त्यांच्या काय मागण्या आहेत व या मागण्यावर आतापर्यंत प्रशासकीय वर्गांनी दखल घेऊन काय तुम्हाला लेखी किंवा बोलण्याचं केलं आहे असं आपण त्यांच्याशी विचारूयात. या ठिकाणी त्यांची अवस्था थोडीशी बोलण्यासारखी नसल्या कारणाने त्यांच्यासोबत ज्या उपोषणकर्त्या त्यांना सहकार्यासाठी आल्यात त्यांना बोलूयात. ताई, आपण दवनापूर या गावचे आहेत. मग हे ग्राम रोजगार सेवक आहेत. यांच्या अशा कुठल्या प्रमुख मागण्या आहेत की त्यांच्या त्या मागण्या घेऊन या ठिकाणी उपोषणासाठी त्यांनी बसले आहेत? सर, आमच्या दवनापूर गावचे जे सरपंच आहेत राजभाऊ प्रभाकर आगाव, त्यांनी ग्राम रोजगार सेवक कृष्णा गोविंद बनसोडे यांचा आयडी आणि पासवर्ड स्वतःचे जे 2 भाऊ आहेत महेश आगाव आणि उमेश आगाव यांना वापरण्याकरिता दिला आणि त्यांनी त्यातून बोगस काम केले आणि ते बोगस काम कृष्णा गोविंद बनसोडे यांच्यावर ढकलण्यात आले. आणि त्यांनी कशाच्या बेसिसवर म्हणजे त्यांचा आयडी आणि पासवर्ड बंद केला असं कुठंच नाही ना लिहिलेलं बा की ग्रामपंचायतला किंवा सरपंचाला आयडी आणि पासवर्ड बंद करण्याची मुभा आहे. हे प्रमुख. त्यानंतर 2 नंबरचे आहे की जे जलजीवन मिशन असते त्या जलजीवन मिशन अंतर्गत त्यांनी एक बोगस बिल पावती केली. त्या बिल पावतीवर प्रत्येकाला नळ दिले आणि त्यांनी 2-2 हजार रुपये घेतले. जेव्हा की ते 2 हजार रुपये घ्यायचे हेच नाही का त्यांना बरोबर त्यांना पैसे आले. त्यांनी 15व्या वित्त आयोगाकडून पैसे घेतले. त्याचे आमच्याकडे सबूत पण आहे. या ठिकाणी आपण हे जे निवेदन दिलेलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना, या निवेदनामध्ये आम्ही तुमचे बरेचसे मुद्दे जे आहेत ते वाचले. या निवेदनामध्ये असं आम्ही पाहिलं की तुमचे आयडी बंद करणे किंवा तुम्हाला धमकावण्याचे जो प्रकार आहेत तो म्हणताय या ठिकाणी सांगितलं किंवा आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. आणि तुम्ही अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे किंवा जोपर्यंत या गोष्टीचा FIR होत नाही किंवा या गोष्टीची कुठेतरी पोलीस प्रशासकीय वर्गाकडून विचारपूस होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आमचं उपोषण जे आहे ते स्थगित करणार नाहीयेत. तर मग मला सांगा, आपल्याला कुठल्या अशा गोष्टीवर त्यांनी धमकावलं गेलं किंवा कुठल्या भाषेमध्ये त्यांनी धमकावलं गेलं असं काही वक्तव्य आपण या ठिकाणी कराल का? जे की सर इंजिनियर सय्यद साहेब आहेत, ते सय्यद साहेबांचा आमच्या कृष्णा बनसोडे यांना फोन आला आणि त्यांनी फोनवर त्यांना धमकावलं की बा माझं नाव तू कशाबाबत टाकलं. सर ते पूर्ण ह्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहेत पैसे उचलण्यापासून. ते मग त्यांचं नाव का नाही घ्यायचं आणि त्यांचं नाव घेतल्यामुळे त्यांनी फोनवर त्या कृष्णा बनसोडे यांना बोलले. त्याची रेकॉर्डिंग पण आमच्याकडे आहे. या ठिकाणी तसं तर उपोषणकर्त्यांची प्रकृती आहेच खालवलेली, पण तरी आपण एक मोजके शब्द त्यांना विचारण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात. कृष्णाजी, आपणास असं विचारतोय किंवा तुम्ही मागील किती वर्षापासून सातत्याने या रोजगार हमी योजनेच्या याच्यावरती आहात आणि असा कुठला तुमच्यावर या ठिकाणी जातीवाचक प्रयत्न या ठिकाणी पाहितलं आम्ही की तुमचा आयडी बंद करणे, तुम्हाला धमकावणे आणि काहीतरी जातीवाचक समजा या ठिकाणी दडपण आणलं गेलंय असं या ठिकाणी तुम्ही नमूद केलेलं आहे. यावर आपण काय बोलाल किंवा काय सांगाल? मी 2008 पासून ग्राम रोजगार सेवक म्हणून काम करतो. आतापर्यंत माझ्या म्हणजे गावातील ग्रामपंचायत दवनापूरमधील आतापर्यंत एकही तक्रार आली नाही. 2008 पासून एकही माझ्या विरोधात तक्रार आली नाही. आपले हे सरपंच जातीय दोषातून मला त्रास देत आहेत. आणि काल सय्यदचा फोन आला मला की तुझं उपोषण संबंधी तुला जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी मला अशा प्रकारे. म्हणजे तुमचं उपोषण चालू आहे, या काळामध्ये आपल्याला धमकावण्याचा प्रयत्न केला गेला? पहिल्याच दिवशी मला त्यांनी धमकवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही उपोषणा बसू नये, उपोषणापासून परावृत्त राहावं किंवा आम्ही जो करतोय या गोष्टीला कुठेतरी तुम्ही कुठं वाच्यता करू नये किंवा आमच्या विरोधामध्ये तुम्ही उपोषणा वगैरे बसू नये असं त्यांचं म्हणणं होतं. असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून त्यांनी मला 2 वेळेस फोन केले त्यांनी. या ठिकाणी आपल्या मागण्या तर असंख्य आहेत किंवा आयडी बंद करणे, धमकावणे, जातीवाचक काही गोष्टी बोलणे आणि बाकीचं जर पाहिलं तर 15 वित्त आयोगामध्ये जो काही अफरातफर झाली तिचं आहे, जलजीवनचं आहे, असे अनेक मुद्दे आहेत. या मुद्द्यांना धरून तुम्ही जे उपोषणाला बसलात त्या ठिकाणी आपले गटविकास अधिकारी साहेबांच्या दालनासमोर बाहेर आहेत पंचायत समितीच्या. त्या ठिकाणी मग BDO साहेबांनी आपल्याला आजच्या 3 दिवसाच्या उपोषणामध्ये काही असं शाब्दिक किंवा लेखी आश्वासन दिलेलं आहे का? हो, दिले ना त्यांनी. शाब्दिक त्यांनी आश्वासन दिलेलं आहे किंवा जवळपास शनिवार रविवार सुट्ट्या आहेत, तुम्ही उपोषण स्थगित करा. आम्ही चौकशी नेमलेली आहे.
पण कोणत्याच राहिले की त्यांनी मला कळवलंच नाही कसल्या प्रकारे त्यांनी. मग या ठिकाणी बीडीओ साहेबांनी चौकशी नेमली असं म्हणल्यानंतर आपण जो उपोषणाचा मार्ग आहे हा थांबवण्याचं करणार आहात का आपला जो लढा आहे उपोषणाचा हा चालू ठेवणार आहात? नाही नाही, आपण लढा चालूच ठेवणार आहे जोपर्यंत आपल्याला न्याय भेटणार नाही, माझा IT पासपोर्ट चालू होणार नाही आणि सरपंचाची पूर्ण चौकशी झाल्याशिवाय मी उपोषणाला स्थगिती करणार नाही. सरपंचाची अशी कुठली वेगळी चौकशी व्हायला पाहिजे असं म्हणताय का? सरपंचाची 15 वित्त आयोगाची पूर्ण त्याची चौकशी झाली पाहिजे. DSC तयार केलं त्यांनी. DSC तयार करण्यासाठी त्यांनी 1,80,000 रुपये दाखवलेत. त्याला जवळपास 5,000 रुपये खर्च येतो आणि जवळपास प्युअर ब्लॉकचे कामं असतात. त्याच्यावर एका बिलावर त्यांनी 4-4, 5-5 वेळेस त्यांनी बिल उचलले त्या गोष्टीवर. या ठिकाणी आपण पाहताय कृष्णा गोविंद बनसोडेजी मागच्या 3 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला आहेत, जे की ग्रामरोजगार सेवक आहेत. पण या ठिकाणी दोनापूरसारख्या गावामध्ये कुठंतरी एक अशी गोष्ट आम्हाला यांच्या उपोषणाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सांगण्याच्या माध्यमातून आणि या लेखी निवेदनाच्या माध्यमातून असं जाणवतं की त्यांना कुठंतरी धमकावलं गेलं आणि धमकावल्यानंतर कुठंतरी त्यांच्या बळाचा वापर यांच्या सामान्यतेवर आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि उपोषण ज्या अर्थी ते बसलेत किंवा आम्हाला न्याय मिळावा, आमची ID चालू व्हावी आणि तत्सम गोष्टी ज्या आहेत किंवा त्यांच्या वित्त आयोगामधला जो अफरातफरीचा प्रकार आहे किंवा जलजीवनमध्ये जे भ्रष्टाचार आहे अशा गोष्टी त्यांनी एक्सपोज करण्याच्या किंवा बाहेर काढण्याच्या ज्या प्रकार यांनी या उपोषणाच्या माध्यमातून करण्याचं जे ठरवलं, पण याच गोष्टीला कुठेतरी प्रतिरोध म्हणून त्यांनी उपोषण चालू काळामध्ये त्यांना धमकावलं गेलंय, त्यांना कुठेतरी जीव मारण्याच्या धमक्या यांनी या ठिकाणी उपोषणकर्त्यांना आम्हाला या ठिकाणी सांगितल्या आहेत. अशा गोष्टीवर कुठेतरी प्रशासकीय वर्गांना कुठेतरी गांभीर्याने घेऊन अशा होणाऱ्या काहीतरी वेगळ्या स्वरूपाच्या घटनेला आधीच आवर घालावा अशी या ठिकाणाहून आम्हाला जाणीवपूर्वक असं वक्तव्य करावं वाटते. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद.